नमस्कार मित्रांनो, आज आपण एका खूप खास विषयावर चर्चा करणार आहोत. गर्भवती आईसाठी 5 पदार्थ जे बाळाच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जबरदस्त फायदेशीर आहे. हे पदार्थ बाळाला निरोगी त्वचा, मजबूत केस आणि संपूर्ण विकास देतात. मित्रांनो, गर्भावस्थेतील आईचा आहार फक्त तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठीच नाही, तर गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या विकासासाठीही अत्यंत महत्त्वाचा असतो. जे काही आई खाते त्याचा थेट परिणाम बाळाच्या त्वचेच्या पोतावर, केसांच्या मजबूतीवर आणि एकूणच शरीराच्या आरोग्यावर होत असतो. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते योग्य आणि संतुलित आहार घेतल्याने बाळाचा शारीरिक विकास उत्तम होतो, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि त्वचेची चमक नैसर्गिकपणे वाढते. काही पदार्थ गर्भवती महिलेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात, कारण हे पोषक तत्वांनी समृद्ध असून बाळाच्या मेंदूच्या विकासापासून ते त्वचेच्या आरोग्यापर्यंत अनेक फायदे देतात. अनेक वेळा जोडप्यांना बाळ जन्माला आल्यावर गोरे आणि सुंदर दिसावे अशी इच्छा असते, पण तज्ज्ञांचे स्पष्ट सांगणे आहे की बाळाचा मूळ रंग जीनवर अवलंबून असतो आणि कोणत्याही बाह्य उपायाने तो बदलणे शक्य नाही. मात्र संतुलित आणि पौष्टिक आहारामुळे बाळाची त्वचा निरोगी, केस मजबूत आणि शारीरिक विकास सुदृढ होतो. त्यामुळे गर्भावस्थेत योग्य पदार्थांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि कोणताही नवीन पदार्थ आहारात समाविष्ट करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. या पद्धतीने बाळाचा नैसर्गिक विकास सुरक्षित आणि आरोग्यदायी बनवता येतो आणि आईला देखील समग्र आरोग्याचा लाभ मिळतो. मित्रांनो, या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय. जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील. चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, आता आपण पाहूया की ते कोणते पदार्थ आहे आणि त्यांचे फायदे कोणकोणते आहे. गर्भावस्थेत संत्रा खाणे केवळ आईच्या आरोग्यासाठीच नाही, तर बाळाच्या संपूर्ण विकासासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि फोलेट असते, जे गर्भवती महिलांसाठी अत्यावश्यक आहे. व्हिटॅमिन सी त्वचेला नैसर्गिक चमक देण्यास मदत करते आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, तर फोलेट बाळाच्या मज्जासंस्थेच्या योग्य विकासासाठी एक महत्त्वाचा घटक आहे. यामुळे बाळाचा मेंदू, स्नायू आणि इतर शारीरिक अवयव व्यवस्थितपणे विकसित होतात. तसेच जन्मानंतरही आरोग्यपूर्ण वाढ सुनिश्चित होते. संत्र्याचा रस ताज्या स्वरूपात प्यायल्यास त्यातील पोषक घटक जास्त प्रमाणात शरीरात शोषले जातात आणि गर्भवती आईचे शरीर हायड्रेटेड राहते. नियमितपणे संत्रा खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्वे मिळतात, ऊर्जा टिकते आणि बाळाच्या विकासासाठी योग्य पोषण मिळते. त्यामुळे गर्भावस्थेमध्ये संत्रा समाविष्ट करणे केवळ चवीकरताच नाही, तर बाळाच्या आरोग्यपूर्ण आणि संतुलित वाढीसाठीही अत्यंत उपयुक्त ठरते. बदाम गर्भावस्थेत आईसाठी एक अत्यंत पौष्टिक आणि शक्तिवर्धक आहार आहे. हे फक्त स्नॅक म्हणून नव्हे, तर बाळाच्या संपूर्ण विकासासाठी सुपरफूड म्हणून ओळखले जाते. बदामामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते, जे बाळाच्या केसांना मऊ, रेशमी आणि मजबूत बनवण्यास मदत करते. त्याचबरोबर हे पोषक घटक आईच्या शरीरालाही ऊर्जा देतात आणि गर्भावस्थेत आवश्यक पोषणाची कमतरता भरून काढू शकतात. नियमितपणे बदाम खाल्ल्यामुळे बाळाची त्वचा निरोगी आणि चमकदार राहते. तसेच जन्मानंतरही त्याच्या केसांची गुणवत्ता टिकवण्यास मदत होते. फक्त केसांसाठीच नव्हे, तर बदाम बाळाच्या मेंदूच्या विकासासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. यात असलेले आवश्यक मिनरल्स आणि जीवनसत्वे न्यूरल टिश्यूच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात, ज्यामुळे बाळाचा मेंदू सक्षम आणि तंदुरुस्त राहतो. तज्ज्ञांच्या मते दररोज 5 ते 6 भिजवलेले बदाम खाल्ल्याने केवळ शारीरिक विकास नव्हे, तर बाळाच्या मानसिक क्षमता सुधारण्यातही मदत होते. त्यामुळे गर्भावस्थेत बदामाचा समावेश केवळ एक स्वादिष्ट सवय नाही, तर बाळाच्या संपूर्ण आरोग्यासाठी आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरतो. नारळ पाणी गर्भवती महिलांसाठी एक नैसर्गिक सुपर ड्रिंक आहे, जे शरीरातील आवश्यक इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध असते. यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि पचन व्यवस्थित चालते, जे गर्भावस्थेत अत्यंत महत्त्वाचे आहे. नियमितपणे नारळ पाणी प्यायल्याने त्वचा नैसर्गिकपणे चमकदार राहते आणि केस अधिक मजबूत आणि रेशमी बनतात, ज्यामुळे आईचे आरोग्य सुधारण्यासही मदत होते. यातील नैसर्गिक पोषक घटक गर्भात वाढत असलेल्या बाळाच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. बाळाच्या विकासाला लागणारे जीवनसत्वे आणि मिनरल्स शरीरात सहज मिळतात, ज्यामुळे बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास सुदृढ राहतो. तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास ताजे नारळ पाणी प्यायल्याने त्याचा फायदा जास्त मिळतो. तसेच आईला ऊर्जा, हायड्रेशन आणि पोषण दोन्ही मिळते. त्यामुळे गर्भावस्थेत नारळ पाणी नियमित समाविष्ट करणे अत्यंत उपयुक्त ठरते. केशरयुक्त दूध गर्भवती महिलांसाठी पारंपरिक परंतु अत्यंत उपयुक्त असा आहार आहे. केशरमध्ये शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स पासून संरक्षण करतात आणि बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करतात.
नियमितपणे केसरयुक्त दूध पिण्यामुळे आईचे शरीर निरोगी राहते, पचन सुधारते आणि संपूर्ण शरीरातील पोषण टिकवण्यास मदत मिळते. मित्रांनो, फक्त शारीरिक स्वास्थ्यासाठीच नव्हे तर केशरयुक्त दूध मानसिक शांततेसाठी देखील तितकेच उपयुक्त आहे. गर्भावस्थेमध्ये ताण आणि मानसिक अस्वस्थता बाळाच्या विकासावर परिणाम करू शकते. केशरयुक्त दूध हे शरीरातील ताण कमी करून आईला मानसिक शांतता प्रदान करते, ज्यामुळे बाळाचा विकास सुरळीत होतो. तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की दूध उकळवताना थोडं केशर टाकावं आणि सकाळी प्यायल्याने शरीराला ऊर्जा आणि पोषण दोन्ही मिळते. त्यामुळे गर्भावस्थेत हे दूध नियमितपणे समाविष्ट करणे खूप फायदेशीर ठरते. स्ट्रॉबेरी गर्भवती महिलांसाठी एक पौष्टिक आणि स्वादिष्ट फळ आहे, जे बाळाच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. स्ट्रॉबेरीमध्ये कोलॅजन निर्माण करण्याचे गुणधर्म असल्यामुळे बाळाची त्वचा जन्मानंतरही मऊ, कोमल आणि निरोगी राहते. फक्त त्वचाच नाही तर हे फळ केसांच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे, कारण त्यातील पोषक घटक शरीरातील पोषण संतुलित ठेवण्यास मदत करते. तसेच स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला हानिकारक फ्री रॅडिकल्स पासून सुरक्षित ठेवतात आणि आईच्या रोगप्रतिकारक शक्तीला सुधारतात. मित्रांनो, तज्ज्ञांचा सल्ला असा आहे की ताज्या स्ट्रॉबेरीसह दही किंवा स्मूदी बनवून खाल्ल्याने पोषक तत्व जास्त प्रमाणात मिळतात आणि बाळाच्या संपूर्ण विकासाला मदत होते. त्यामुळे गर्भावस्थेत स्ट्रॉबेरीचा समावेश केवळ चवीसाठीच नव्हे तर बाळाच्या आरोग्यपूर्ण वाढीसाठीही अत्यंत उपयुक्त आहे. गर्भावस्थेत आईसाठी संतुलित आणि पौष्टिक आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ह्या काळामध्ये शरीराला जास्त पोषणाची गरज असते. आहारामध्ये फळे, बदाम, नारळ पाणी, केशरयुक्त दूध आणि स्ट्रॉबेरी सारखे पदार्थ समाविष्ट केल्याने बाळाच्या आरोग्यासाठी फायदे मिळतात आणि आई सुद्धा तंदुरुस्त राहते. परंतु केवळ ह्या 5 पदार्थांवर अवलंबून राहणे देखील पुरेसे नाहीये. विविध रंगीबिरंगी भाज्या, संपूर्ण धान्य, प्रोटीनयुक्त अन्न आणि पुरेसे पाणी घेणे हे देखील अत्यंत आवश्यक आहे. हे सर्व मिळून बाळाच्या शरीर आणि मेंदूच्या संपूर्ण विकासाला मदत करतात, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि आईला ऊर्जा प्रदान करतात. गर्भावस्थेमध्ये मानसिक स्वास्थ्य राखणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ताण किंवा चिंता बाळाच्या विकासावर परिणाम करू शकते. त्यामुळे नियमित ध्यान करणे, हलके चालणे, योग किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजेस करणे उपयुक्त ठरते. आईने पुरेशी झोप घेणे आणि शरीराला आराम देणे देखील आवश्यक आहे. याशिवाय गर्भावस्थेमध्ये स्मोकिंग, मद्यपान किंवा कोणत्याही हानिकारक पदार्थांपासून दूर राहणे बाळाच्या सुरक्षित वाढीसाठी अत्यंत गरजेचे आहे. मित्रांनो, शेवटी काही छोटे पण प्रभावी टिप्स गर्भवती महिलांसाठी उपयुक्त ठरतात. सकाळी रिकाम्या पोटी ताज्या फळांचे रस, नारळ पाणी किंवा केशरयुक्त दूध घेणे फायदेशीर ठरते. दररोज 5 ते 6 भिजवलेले बदाम खाल्ले तर बाळाच्या मेंदूच्या विकासाला मदत होते. तसेच त्वचा आणि केसांचे स्वास्थ्य टिकते. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करणे आणि तणाव कमी करण्यासाठी हळू चालणे किंवा हलकी योगासने करणे अत्यंत उपयुक्त ठरते. या सर्व साध्या पण प्रभावी टिप्स नियमित पाळल्याने गर्भावस्थेचा प्रवास सुरक्षित, आरामदायक आणि बाळाच्या संपूर्ण विकासासाठी फायदेशीर बनतो. गर्भावस्थेत नियमित व्यायाम आणि हलकी हालचाल राखणे खूप महत्त्वाचे आहे. ज्या प्रकारचा व्यायाम गर्भवती महिलांसाठी सुरक्षित असतो त्यामध्ये रोजच्या जीवनातील हलकी चाल, योग किंवा हलके स्ट्रेचिंगचा समावेश करता येतो. हे केवळ शरीराला तंदुरुस्त ठेवत नाही तर रक्ताभिसरण सुधारते आणि बाळाला पुरेसा ऑक्सिजन मिळतो. याशिवाय व्यायामामुळे शरीरातील स्नायू लवचिक राहतात आणि प्रसूतीसाठी तयारी होते, ज्यामुळे गर्भावस्थेचा अनुभव आरामदायक होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक आणि भावनिक स्वास्थ्याची काळजी घेणे. गर्भावस्थेमध्ये ताण, चिंता किंवा भरपूर मानसिक दबाव बाळाच्या विकासावर परिणाम करू शकतात. त्यामुळे नियमित ध्यान, ब्रीदिंग एक्सरसाइज करणे, संगीत ऐकणे किंवा आवडत्या छंदांमध्ये वेळ घालवणे उपयुक्त ठरते. तसेच आईला पुरेशी झोप घेणे, हलके स्नॅक्स आणि संतुलित आहार ठेवणे तसेच डॉक्टरांचा नियमित सल्ला घेणे देखील खूप महत्त्वाचे आहे. या साध्या उपायांचे नियमित पालन केल्याने गर्भावस्था आरामदायक तसेच सुरक्षित बनते आणि बाळाचा विकास निरोगी आणि सुदृढ राहतो. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.